आपल्यासोबत सरकारी वकील ॲडव्होकेट प्रशांत सत्यनाथन आहेत। GN साईबाबा प्रकरणामध्ये सरकारी पक्षाची बाजू त्यांनी उच्च न्यायालयामध्ये मांडलेली होती। सर, आज जो निर्णय आलेला आहे तो नेमका निर्णय काय आणि तो निर्णय देताना जे आधार न्यायालयाने स्वीकारलेले आहे ते आधार नेमके काय? निर्णय हा आहे की 6 आरोपींना निर्दोष मुक्त केला आहे आणि त्याचा आधार थोडक्यात म्हणजे त्यांनी आम्ही जे साईबाबाच्या घरून मुद्देमाल जप्त केला होता, इतर आरोपींकडून जो मुद्देमाल जप्त झाला होता त्याच्याबद्दल कोर्टाने धरलं आहे की ते योग्य नाही आहे, बरोबर झालं नाही आहे। दुसरं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आम्ही जे सिद्ध केलं ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालेलं नाही आहे आणि म्हणून 6 आरोपींना त्यांनी निर्दोष मुक्त केलं आहे। सर, मागच्या वेळेला जेव्हा प्रकरण नागपूर खंडपीठासमोर होतं तेव्हाही जे एक निर्णय खंडपीठाने घेतलेला होता त्याच्यामध्ये UAPA लावताना जो एक सँक्शन घेतले पाहिजे होते ते घेतले नाही, तो एक आधार होता। आज पुन्हा त्याची तो मुद्दा परत आला का? त्या संदर्भात कोर्टाने काय म्हटलेलं आणि जे पुरावे जे ठेवलेले होते त्याच्या मेरिटबद्दल काय म्हटलेलं? ते आता सांगितलं मग की कोर्टाने सँक्शनबद्दलही म्हटलं आहे की सँक्शन योग्य नाही आहे आणि त्याच्यामुळे ट्रायल योग्य नाही आहे आणि पुराव्याबद्दलही कोर्टाने म्हटलं आहे की जे साईबाबाच्या घरून जप्ती झाली किंवा इतर आरोपींकडून जे मुद्देमाल जप्त झाला ते बरोबर जप्ती नाही आहे, त्यांची अटक योग्य नाही आहे आणि आम्ही जे इलेक्ट्रॉनिक डाटा दाखवला होता, कोर्टासमोर सिद्ध केला होता, ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालेला नाही आहे असं कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे। सर, शहरी नक्षलवाद संदर्भात GN साईबाबा प्रकरण असेल किंवा इतरही अनेक प्रकरण जे आहेत ते वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आहे। आजचा जो निर्णय आहे तो इतर प्रकरणांवर खूप परिणामकारक ठरेल असं वाटते का आपल्या म्हणजे अनुभवाच्या आधार? प्रोसिजरबद्दल या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो की काय प्रोसिजर अपेक्षित आहे न्यायालयासमोर त्याच्याबद्दल या जजमेंटचा अभ्यास केल्यानंतर आम्ही सांगू शकतो। सर, GN साईबाबाचे या संपूर्ण जो प्रकरण ज्याच्यामध्ये निर्दोष सोडलेला आहे, सरकारी पक्ष आता पुढचं काय लीगल पाऊल उचलणार आहे? आम्ही निर्णय जाहीर झाल्यावर ताबडतोब कोर्टाला तोंडी विनंती केली की या निर्णयाला 6 आठवड्याची स्थगिती द्यावी, परंतु कोर्टाने आम्हाला निर्देश दिले की तुम्ही जे काही करायचं आहे लेखी अर्ज द्या, तर ती तयारी आम्ही करत आहोत आणि या जजमेंटच्या विरुद्ध पुढे काय करायचं ते जजमेंटची कॉपी मिळाल्यावर शासनाकडे दिली जाईल आणि शासन त्यावर निर्णय घेईल। GN साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निर्दोष सोडण्याचे जे निर्देश आहेत ते न्यायालयाने दिलेले आहे, मात्र सरकारी पक्ष या प्रकरणामध्ये स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि भविष्यात कदाचित या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचा निर्णयही सरकारी पक्षाकडून घेतला जाऊ शकतो। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।